आप देखते रहिए यूथ न्यूज नेशन। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अंतिम सामन्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पत्रकार परिषदेत, तर ऐकूया। ही सरकार जनतेच्या सेवेसाठी आहे आणि जनतेची अखेरपर्यंत सेवा करणार। देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना मान्यता देत आणि विविध इन्व्हेस्टमेंट करता कॅबिनेट कमिटीचा अप्रूव्हल देत विदर्भाचं हित देखील जोपासण्याचं काम या अधिवेशनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। जसं या अधिवेशनाचं हायलाइट आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की एकही मिनिट वेळ वाया गेला नाही, मंत्री अनुपस्थित आहेत म्हणून कामकाज बंद पडलं असं दोन्ही सभागृहामध्ये एकदाही झालं नाही। आणि दुसरं या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 2 दिवस माननीय उद्धव ठाकरेजी यांचं दर्शन आम्हाला अधिवेशनामध्ये घडलं। हे या अधिवेशनाचे फलितच मानलं पाहिजे। पण एक पहिल्यांदा म्हणजे मला आता 25 वर्ष होतील, दादांना माझ्यापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी झाले आहेत, पण नागपूर अधिवेशनामध्ये विरोधकांनी विदर्भाच्या संदर्भातला एकही प्रस्ताव आणला नाही, असं पहिलं अधिवेशन आहे। खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भाचाच असतो आणि काही कारणाने अंतिम आठवडा नसला तर 293 असते। सत्तारूढ पक्षाने विदर्भाचा प्रस्ताव आणला, पण विरोधी पक्षाने विदर्भाच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव आणला नाही। ही खरोखर अत्यंत आश्चर्याची आणि खेदजनक अशा प्रकारची गोष्ट आहे। घेता आला तरी मध्यंतरी थंडीच पडायची नाही, अधिवेशनाच्या काळात कल्यास पडली आणि मला विश्वास आहे की या अधिवेशनामध्ये जे काही कामकाज झालेलं आहे म्हणतो, कारण आपण पण एक चांगल्या प्रकारे या अधिवेशनामधल्या बातम्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं तुमचंही सर्वांचं मी मनापासून आभार मानू इच्छितो। एक झालं, आम्ही ठरवलेलं होतं की काही 6 ते 7 महत्वाचे प्रश्न, मग विदर्भ विकास मंडळ असेल, मराठवाडा विकास मंडळ असेल, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ असेल, त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला अमित शहा साहेबांना भेटायचं होतं। त्यांनी तसं आम्हाला भोपाळला सांगितलेलं होतं या, परंतु उद्या एक त्यांचं बिल आहे, ते बिल झाल्यानंतर मी तुम्हाला बोलून घेतो। आणि 5-6 प्रश्न, इथेनॉलचा प्रश्न आहे, दुधाची पावडर एक्सपोर्ट करण्याच्या करता काही केंद्र सरकारची मदत घेता येते का, हा एक प्रश्न आहे। आणि साधारण शेतकऱ्यांचं लक्ष ज्याच्याकडे असतं त्या सगळ्या बाबतीत, जसा उल्लेख देवेंद्रजींनी केला, धानाच्या बाबतीमध्ये बोनस चांगल्या पद्धतीनं देण्याचं काम या सरकारने केलं, 15,000च्या ऐवजी 20,000। तसंच दुधाच्या बद्दल आज निर्णय 5 रुपये प्रति लिटर हे शेतकऱ्यांना आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटीला टाकायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याच्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना पण दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस सरकारच्या वतीनं पॅकेज जाहीर केलं तर त्याचं 44,000 कोटीचं पॅकेज हे त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। आता विरोधकांना काही मुद्दा नव्हता म्हणून टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्याच्यामध्ये कुठेही अशी एक वाक्यता दिसत नव्हती। अंतिम आठवडा प्रस्ताव तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आम्ही तिघांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं। काही काळाकरता एकनाथराव शिंदे पण विरोधी पक्ष नेता होते, देवेंद्रजी पण होते, मी पण होतो। त्याच्यामुळे अंतिम आठवडा प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे हे विरोधी पक्ष नेताच पहिल्यांदा मांडत असतो, परंतु ते ह्यावेळेस पाहायला मिळालं नाही। त्यांनी काल न मांडता आज त्याच्यावर त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली असेल। अशा पद्धतीनं विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये सर्व जेवढी आमची बिलं होती ती सगळी आम्ही बिलं पास करून घेतली, त्याच्यामध्ये कुठेही काही गडबड केली नाही आणि अशा पद्धतीचं कामकाज हे पार पाडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं, आपण पण सगळ्यांनी बघितलेलं आहे।
हिवाळी अधिवेशन आज संपन्न झालेलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे सहकारी मंत्री आणि सर्व पत्रकार मित्रांनो, मी आपलं मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की हे आमचं महायुती सरकारचं दुसरं हिवाळी अधिवेशन आहे आणि एकंदरीत 14 दिवसाचा कालावधी, त्यापैकी सुट्ट्या सोडून 10 दिवसांचं कामकाज झालं आणि अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी 12 मंजूर झाली. महत्त्वाचं विधेयक म्हणजे आपलं लोकायुक्त विधेयक मंजूर झालं. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं होतं, परंतु तब्बल वर्षभरानंतर ते विधान परिषद मंजूर करण्यात आलं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा समावेश असलेलं हे महत्त्वाचं विधेयक या अधिवेशनात मंजूर केलं. याशिवाय महाराष्ट्र वस्तू सेवा कर, चिटफंड सुधारणा, कॅसिनो निरसन अशी अनेक विधेयकं मंजूर झालेली आहेत. मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांना देखील धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी एकाच वेळेस 2 जबाबदाऱ्या यावेळेस पार पाडल्या. सुनावण्या पण होत्या आणि अधिवेशनही होतं. आमदारांच्या सुनावण्या देखील त्यांनी अधिवेशन कालावधीमध्ये घेतलं आणि त्याचबरोबर सभागृह देखील चाललं. मगाशी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एकही मिनिट वाया न घालवता ते दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे झालं. त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनाही मी धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे अधिवेशनामध्ये विदर्भाची चर्चा प्रामुख्याने विरोधी पक्षाने घेणं आवश्यक असतं. सत्ताधारी पक्षाने घेतली, त्याच्यावर चर्चाही झाली आणि देवेंद्रजींनी त्याला अतिशय समर्पक उत्तरही दिलं. आणि ते खालच्या सभागृहामध्ये जेव्हा त्यांना कळलं की आपल्याकडून चूक झाली आहे, तेव्हा त्यांनी वॉकआउट केला आणि सत्ताधारी पक्षावर खापर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न केला. खरं म्हणजे त्यांचं त्याच्यातून विदर्भावरचं वेगळी प्रेम दिसून आलं. काय म्हणतो आपण ते मगरमच्छ असू. पण ते गेल्यानंतर विदर्भासाठी घेतलेले सरकारने महत्त्वाचे निर्णय मी पूर्ण सभागृहाला अवगत केले. विदर्भासाठी आपण जे जे काही निर्णय घेतले ते सर्व मी खालच्या सभागृहामध्ये मांडले, त्याची माहिती दिली. वरच्या सभागृहात देवेंद्रजींनी त्याला उत्तर दिलं आणि निर्णय देखील काय काय घेतले त्याची माहिती दिली. आणि हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, लोकाभिमुख सरकार आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं सरकार आहे. म्हणून यावेळेस पाहिलं आपण खूप मोठ्या प्रमाणावर अधिवेशन कालावधीमध्ये आंदोलन देखील म्हणजे मोर्चे आले, परंतु आम्ही सर्वजण त्याला सामोरे गेलो, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटलो. वेळ पडली तेव्हा जेव्हा आंदोलनं उपोषणं झाली त्यावेळेस मी मुख्यमंत्री म्हणून देखील काही ठिकाणी गेलो, काही ठिकाणी दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, काही ठिकाणी मंत्री देखील गेले. मग तिथे मराठा समाजाचं आंदोलन होतं, काही ठिकाणी ओबीसी समाजाचं होतं, धनगर समाजाचं होतं, आदिवासी समाजाचं होतं, आणखी कुठले कोळी टोकरी कोळी हे त्यांचे आंदोलन होतं. त्यांना देखील आम्ही भेटलो. आम्ही असं कुठेही ताटर भूमिका घेतली नाही सरकारने. आम्ही अतिशय लोकांच्या मधले आम्ही कार्यकर्ते आहोत, लोकाभिमुख सरकार आहे आणि त्यामुळे कुठेही इगो न ठेवता आम्ही ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनाही त्या वेळेस मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सरकार अतिशय सकारात्मक आहे.
सरकार पूर्णपणे जे काम करते त्याच्यात पारदर्शकता आहे. त्यामुळे सरकार या विषयाला घेऊन अतिशय गंभीर आहे आणि संवेदनशीलतेने आम्ही काम करतोय. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना देखील सरकारच्या वतीने माझी विनंती आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं सगळ्यांचं काम आहे. शांतता, सुव्यवस्था, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून सरकारचं काम तुमच्या समोर आहे आणि जे आम्ही जे करतोय ते सर्व जनतेसमोर आहे आणि जे आम्ही बोललोय ते आम्ही करतोय. म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे पूर्वी जसं झालं या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागच्या सरकारने किती गांभीर्याने घेतलं हे आपल्यालाही माहीत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाची बाजू मांडण्याची आवश्यकता सरकारचा महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा घटक आहे. शेवटी शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत आणि त्यामुळे तुम्ही आंदोलन न करता तुमची जी काय भूमिका आहे त्या भूमिकेशी सरकार देखील सहमत आहे आणि त्यावेळेस देखील आम्ही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता त्यांना मिळाली पाहिजे हा शब्द आम्ही त्यांना दिला होता आणि त्यावर आजही आम्ही कायम आहोत. त्याप्रमाणे श्रीवास्तव यांची कमिटी आम्ही नेमली होती. ते 3 लोकांची, सुबोध कुमार बक्षी आणि आपले सुधीर श्रीवास्तव. त्यामुळे त्यांनी देखील तो अहवाल दिलेला आहे आणि आम्ही त्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना सांगितलं की आपण बसून पुढच्या बजेट अधिवेशनमध्ये याच्यावर आपण ठोस निर्णय घेऊ. त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी संप देखील आपलं आंदोलन मागे घेतलं. त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. असं शेवटी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. सरकारची भूमिका सकारात्मक असताना आपण आंदोलनाच्या भूमिकेमध्ये जाता कामा नये त्यांनाही पटलं आणि त्यामुळे ते आपण त्यांचा देखील तो काही विषय होता तो आपण सोडवतोय आणि म्हणून तेव्हाच आम्ही आंदोलन मागे घेणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर थोडंसं म्हणजे ते आंदोलन शांत करण्यासाठी पहिल्यांदा तर राज्य सरकारने निर्णय हा अत्यंत महत्वाचा घेतला. उत्तर नागपूर सारख्या मागास भागामध्ये PPP वर त्या ठिकाणी रुग्णालय करण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. PPP वर आम्ही सांगितलं उत्तर नागपूर मागास भाग आहे त्यामुळे इथे PPP वर करायचं आणि इथे सरकारने स्वतःचे पैसे लावले पाहिजेत आणि म्हणून पहिल्या टप्प्यात 525 कोटी रुपयाचा आराखडा आम्ही मंजूर केलाय. त्याचं काम झालं की उर्वरित आराखडा देखील मंजूर होईल. आज एका दिवसात काही तुम्ही एवढं काम करू शकत नाही. त्यामुळे मी हे सांगितलेलं आहे की मागच्या सरकारमध्ये घोषणा व्हायच्या, हे काम करणारं सरकार आहे. आम्ही 525 कोटी रुपये दिले आहेत, उरलेले पैसेही आमचं सरकार त्या ठिकाणी देईल. आपण पाहत होता अशोक माटेसोबत यूथ न्यूज नेशन नागपूर. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे. आपल्या सभोवतालतील बातम्याकरिता आम्हाला 9021550616 वर संपर्क साधावा.